नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट अस स्टार्ट विथ द न्यू सब्जेक्ट बायोकेमिस्ट्री जो पहिल्या सेमिस्टरला तुम्हाला असणार आहे. याचं आपण पहिले लेक्चर घेत आहोत आणि त्या बायोकेमिस्ट्री सब्जेक्टचं जे पहिले चॅप्टर आहे ते कार्बोहायड्रेट्स. वी आर फॅमिलियर विथ द कार्बोहायड्रेट्स. नाव व्हॉट आर द कार्बोहायड्रेट्स? नेम इट सेल्फ इंडिकेट्स कार्बोहायड्रेट्स म्हणजे हायड्रेट्स ऑफ कार्बन. जे कार्बनचे हायड्रेट्स असतात आणि जे त्यांना आपण काय म्हणतो कार्बोहायड्रेट्स. आणि हे कार्बोहायड्रेट्स आपल्याला वी आर फॅमिलियर विथ द कार्बोहायड्रेट्स. हे कार्बोहायड्रेट्स आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे पीठ असतात म्हणजे स्टार्च जे असतं किंवा मग बाजरीचं पीठ, गव्हाचं पीठ, मक्याचं पीठ, ऑल दीज आर द कंपाऊंड्स कंटेनिंग कार्बोहायड्रेट्स. आणि या कार्बोहायड्रेट्स आपल्याला माहिती दीज आर द त्याच्यात आपल्याला फर्मेंटेशन प्रोसेस होते बॉडीमध्ये, डिफरंट बायोकेमिकल रिॲक्शन्स होतात आणि आपल्याला त्याचं रूपांतर जे आहे ते कॉमनली त्याचं रूपांतर कशामध्ये केलं जातं, त्याचं शुगर्समध्ये रूपांतर केलं जातं. त्या कार्बोहायड्रेट्सला आपण बघणार आहोत त्या चॅप्टरमध्ये. ते कार्बोहायड्रेट्स काय आहेत? मग त्याचं जर आपण टेक्निकल डेफिनेशन करायचं म्हटलं तर कार्बोहायड्रेट्स आर डिफाइंड ॲज पॉलीहायड्रॉक्झी और पॉलीहायड्रॉक्झी कीटोन्स आर द कंपाउंड्स दॅट ऑन हायड्रोलिसिस गिव्स अस पॉलीहायड्रॉक्झी अल्डिहाइड्स किंवा पॉलीहायड्रॉक्झी कीटोन्स. आता हे जे काही कार्बोहायड्रेट्स आहेत हे नॅचरली ऑकरिंग कंपाऊंड्स आहेत. त्याच्यामध्ये कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन हे ते इम्पॉर्टंट बायोमॉलिक्यूल असतात आणि ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम्ससाठी ते बायोमॉलिक्युल्स अत्यंत उपयुक्त असतात. आणि त्यामुळे आपल्याला हे नेचरमध्ये प्रचंड प्रमाणावर सापडणारे जे काही कार्बोहायड्रेट्स असतात ते त्यांना आपण शुगर, सॅकराइड्स बिकॉज असं आपण ते स्वीट इन टेस्ट आपल्याला असतात. हे कार्बोहायड्रेटची डेफिनेशन काय केली? मग पॉलीहायड्रॉक्झी अल्डिहाइड्स किंवा पॉलीहायड्रॉक्झी कीटोन्स असलेले कंपाऊंडला आपण कार्बोहायड्रेट म्हणतो. किंवा त्या कंपाऊंडचं हायड्रोलिसिस आपण जर केलं तर आपल्याला पॉलीहायड्रॉक्झी अल्डिहाइड्स किंवा पॉलीहायड्रॉक्झी कीटोन्स आपल्याला मिळतात. सच कंपाऊंड्स आर कॉल्ड ॲज ए कार्बोहायड्रेट्स. आता मोस्ट कॉमन कार्बोहायड्रेट जे आहेत त्यांचा जनरल फॉर्म्युला काय आहे? कॉमन जनरल फॉर्म्युला काय आहे? तर त्याचा जनरल फॉर्म्युला आहे, हे थोडंसं मी वाईड करून घेतो तुम्हाला. याचा जो जनरल फॉर्म्युला आहे कार्बोहायड्रेटचा, तो जनरल फॉर्म्युला आपल्याला आहे हियर CxH2OY. एक्स कार्बन ॲटम आणि वाय त्याच्यामध्ये H2O असतात. हेन्स कार्बोहायड्रेट्स कंपाऊंड जे आहेत आपल्याला हायड्रोकार्बन्स, त्यांना हायड्रेट्स ऑफ कार्बन इज गिवन दिस कंपाऊंड ड्यू टू द 2:1 रेशिओ ऑफ हायड्रोजन आणि ऑक्सिजन. ऑक्सिजनचं दोन प्रमाणात हायड्रोजन असतात, ऑक्सिजन हे एका म्हणजे 2:1 रेशिओ आहे. ऑल द हे कार्बोहायड्रेट्समध्ये त्याचं हे प्रमाण आपल्याला असतं. आता आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स जे आहेत हे कार्बोहायड्रेट्स 2:1 रेशिओमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं प्रमाण असतं. ते मोस्ट कॉमन कुठले कार्बोहायड्रेट्स आहेत? मग ग्लुकोज, फ्रुक्टोज, सुक्रोज, स्टार्च आणि सेल्युलोज हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. कसले? कार्बोहायड्रेटचे एक्झाम्पल आहेत. आता आपल्याला बघायचं आहे कार्बोहायड्रेट जे आहे ते डिपेंडिंग अपॉन ते मॉलिक्युल्स त्यांच्यामध्ये फॉर्म्युल्यानुसार ते त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिलं जे क्लासिफिकेशन आहे त्याचं आहे मोनोसॅकराइड्स. त्यांना आपण काय म्हणतो? मोनोसॅकराइड्स. हे तुम्हाला ऑब्झर्व होण्यासाठी हे त्याचं क्लासिफिकेशन आपल्याला इथे दिलेलं आहे. कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे. कार्बोहायड्रेटचं पाहिलं मोनोसॅकराइड्स, ओलिगोसॅकराइड्स आणि पॉलीसॅकराइड्स असे 3 प्रकारचे कार्बोहायड्रेट्स आपल्याला आहेत. मोनोसॅकराइड्स, ओलिगोसॅकराइड्स आणि पॉलीसॅकराइड्स. आता याच्यामधले जे ओलिगोसॅकराइड्स आहेत ते पुन्हा काय केलं आहे? त्याचे 2 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. एक अल्डोज आहेत आणि एक कीटोन आहे. म्हणजे अल्डिहाइड हा जे फंक्शनल ग्रुप आहे आणि कीटोन हा जे फंक्शनल ग्रुप असलेले मोनोसॅकराइड्स आहेत. याचे फर्दर क्लासिफाईड झालेले आहेत. आणि ओलिगोसॅकराइड जे आहेत त्यांचे पुन्हा 3 प्रकार आहेत. 3 टाईप्स आर देअर. त्याच्यामध्ये आहेत डायसॅकराइड, टायसॅकराइड आणि टेट्रासॅकराइड. हे त्याचं क्लासिफिकेशन आहे. हे 1 बाय 1 आपण बघू. पहिला मोनोसॅकराइड्स आपण त्यांना का म्हणतो? हे सिम्पल कार्बोहायड्रेट्स असतात. त्याच्यामध्ये काय असतं? या सिम्पल कार्बोहायड्रेट्समध्ये 3 ते 8 कार्बनची चेन असते. शुगर्स असतात 3 कार्बन असते किंवा 3 ते 8 कार्बन असलेले शुगर्स त्याच्यामध्ये असतात. दे कॅन नॉट बी फर्दर हायड्रोलाइज. त्यांचं पुन्हा हायड्रोलिसिस करता येत नाही. असे काही जे काय सॅकराइड्स असतील त्यांना मोनोसॅकराइड्समध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोज त्याचे कॉमन एक्झाम्पल आहेत. दे आर द मोनोसॅकराइड्स. त्या ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचं फर्दर हायड्रोलिसिस करता येऊ शकत नाही. ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C6H6 हा त्याचा फॉर्म्युला जो आहे
O10 हा त्याचा फॉर्म्युला आहे. आणि त्याच्यामध्ये जे आहेत मोनोसॅकराइड्स त्यांचा आपण जर डिव्हिजन करायचा प्रयत्न केला तर ते होत नाही. त्याचे एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये कार्बन 6 असतात आणि हायड्रोजन देखील काय असतात 6 असतात आणि ऑक्सिजनचं प्रमाण देखील त्याच्यामध्ये आपल्याला 6 प्रमाणात हे 6 ऑक्सिजन त्याच्यामध्ये असतात. अशा कंपाऊंडला त्याच्या मोनोसॅकराइड्सचं पुन्हा आपण डिव्हिजन पाहिलं मग अल्डोज आणि किटोजमध्ये त्याचं रूपांतर. अल्डोजमध्ये अल्डेहाइड ग्रुप आहे, किटोनमध्ये किटोन ग्रुप असतो. दुसरा आहे तो ओलिगोसॅकराइड. ओलिगोसॅकराइडमध्ये काय असतात कार्बोहायड्रेट जे आहे त्याच्यामध्ये 2 ते 10 मोनोसॅकराइड युनिट्स एकमेकांना जॉईन झालेले असतात आणि 2 ते 10 मोनोसॅकराइड युनिट्स हे ऑलिगोसॅकराइड्स म्हणजे जॉईन झालेले असतात आणि ते जे आहेत ग्लायकोसलायडिक लिंकेज एक विशिष्ट प्रकारची लिंकेज आपण पुन्हा पुढच्या डिस्कशनमध्ये ती येईल. व्हॉट इज ग्लायकोसायडिक लिंकेज त्याच्याने ते काय झालेले असतात जॉईंट झालेले असतात. म्हणून हे जे काही ओलिगोसॅकराइड्स आहेत ते हायड्रोलिसिस जर आपण त्यांचं केलं अनहायड्रोलिसिस लिमिटेड नंबर ऑफ मोनोसॅकराइड्स यांचं हायड्रोलिसिस जर आपण केलं तर काही मोनोसॅकराइड्स मॉलिक्यूल आपल्याला मिळतात. आता हे काही ओलिगोसॅकराइड्स आहेत ते फर्दर आपण डिवाइड केलेले डायसॅकराइड ट्रायसॅकराइड आणि टेट्रासॅकराइड डिपेंडिंग अपॉन दी मॉलिक्युल्स ऑब्टेन. मोनोसॅकराइडचे मॉलिक्यूल किती मिळतात त्यानुसार डायसॅकराइड ट्रायसॅकराइड आणि टेट्रासॅकराइड मॉलिक्यूल्स आपल्याला डिवाइड केलेले. डायसॅकराइड्स म्हणजे काय डायसॅकराइड्स हे काय आहेत ओलिगोसॅकराइड्स आहेत. मग हे डायसॅकराइड्स आर द मॉलिक्यूल कंटेन्स टू मॉलिक्यूल्स ऑफ मोनोसॅकराइड. हेन्स डायसॅकराइड म्हणजे डायसॅकराइड्स आर द मॉलिक्यूल्स विच ऑन हायड्रोलिसिस गिव्ज 2 मॉलिक्यूल्स ऑफ मोनोसॅकराइड. त्यांचं हायड्रोलिसिस जर केलं तर 2 मोनोसॅकराइडचे मॉलिक्यूल आपल्याला देतात. त्यात फॉर एक्झाम्पल सुक्रोज माल्टोज लॅक्टोज हे काय सगळे डायसॅकराइड आहेत. या सगळ्यांचं जर हायड्रोलिसिस केलं तर 2 मॉलिक्यूल्स आपल्याला ग्लुकोज आणि किंवा फ्रुक्टोजचे आपल्याला किंवा मोनोसॅकराइडचे आपल्याला मिळतात. त्यांना आपण काय म्हणतो डायसॅकराइड असं म्हणतो. आता हे मोस्ट कॉमन आहे. दुसरा आहे ट्रायसॅकराइड म्हणजे दीज ऑन हायड्रोलिसिस गिव्स 3 मॉलिक्यूल्स ऑफ मोनोसॅकराइड. हे काय देतील मोनोसॅकराइडचे 3 मॉलिक्यूल आपल्याला देतील. त्याचं काय एक्झाम्पल आहे रॅफिनोज इज ए मोस्ट कॉमन एक्झाम्पल ऑफ दी ट्रायसॅकराइड प्रेझेंट इन द शुगर्समध्ये काय आहे रॅफिनोज नावाचे शुगर हे ट्रायसॅकराइड्स आपल्याला काय असतात त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. आणि पुढचा आहे तो टेट्रासॅकराइड्स. ते काय आहेत टेट्रासॅकराइड म्हणजे काय these are the molecules which on hydrolysis gives 4 molecules of monosaccharide. 4 मॉलिक्यूल टेट्रा म्हणजे 4 molecules of monosaccharide. त्याचं एक्झाम्पल काय मग स्ट्रायच्युअस इज अ कॉमन एक्झाम्पल ऑफ द ट्रायसॅकराइड आणि प्रेझेंट इन लिग्यूम. हे लिग्यूममध्ये प्रेझेंट असलेलं हे ट्रायसॅकराइड आहे. सो दिस इज हे क्लासिफिकेशन आहे मोनोसॅकराइड आहेत. आता आपण 1 by 1 त्याच्यामध्ये बघणार. आता पॉलिसॅकराइड पुढचा जो काय प्रकार आहे आपल्याला तिसरं क्लासिफिकेशन पॉलिसॅकराइड्सचे काय असतात पॉलिसॅकराइड्स आर द मॉलिक्यूल्स विच ऑन हायड्रोलिसिस गिव्ज ए लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड्स. म्हणजे 4 किंवा 4पेक्षा जास्त मोनोसॅकराइड्स मॉलिक्यूल जे देतील त्यांना आपण काय म्हणतो पॉली म्हणजे मेनी सॅकराइड्स. म्हणजे मोनोसॅकराइड्स हे मेनी मॉलिक्यूल्स आपल्याला देतील. त्यांचे एक्झाम्पल आहे स्टार्च ग्लुकोज ग्लायकोजन हे काय आहेत दीज आर पॉलिसॅकराइड्स. अशा प्रकारे 3 कॅटेगरीज आहेत मग कार्बोहायड्रेटच्या मोनोसॅकराइड ट्रायसॅकराइड आणि मोनोसॅकराइड ओलिगोसॅकराइड आणि पॉलिसॅकराइड. मोनोसॅकराइड्समध्ये काय आहे त्यांचं हायड्रोलिसिस होत नाही त्यांचं फर्दर हायड्रोलिसिस होत नाही त्या सॅकराइड्सला आपण मोनोसॅकराइड ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. आणि ओलिगोसॅकराइड्स काय ओलिगोसॅकराइड जे आहेत त्याच्यामध्ये काय आहेत 2 ते 8 मोनोसॅकराइड मॉलिक्यूल्स एक ग्लायकोसायडिक लिंकेजने जॉईन झालेले असतात त्यांना आपण म्हणतो डायसॅकराइड्स. आणि त्याच्यामध्ये मग त्यांचं हायड्रोलिसिस जर आपण केलं ओलिगोसॅकराइडचं तर आपल्याला काय आहे 2, 3, 4 मॉलिक्यूल हे मोनोसॅकराइडचे मिळतात. मग त्याच्यातलं ओलिगोसॅकराइड मग डायसॅकराइड ट्रायसॅकराइड आणि टेट्रासॅकराइड. हायड्रोलिसिस नंतर 2 मॉलिक्यूल दिले तर डायसॅकराइड मोनोसॅकराइडचे दिले तर डायसॅकराइड. हायड्रोलिसिस नंतर 3 मॉलिक्यूल मोनोसॅकराइडचे गेले तर डायसॅकराइड. हायड्रोलिसिस नंतर 4 मॉलिक्यूल दिले तर त्याला म्हणतो सॅकराइड्स. आणि पॉलिसॅकराइड्स तिसरा प्रकार आहे त्याच्यामध्ये. तर त्या मॉलिक्यूलचं हायड्रोलिसिस केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला मिनी मॉलिक्यूल्स मोनोसॅकराइडचे मिळतात. आणि सगळे मोनोसॅकराइड मॉलिक्यूल जे आहेत ते ग्लायकोसायडिक लिंकेजने काय आहेत जॉईन झालेले असतात. आपण 1 by 1 आता आधी बघणार आहे मोनोसॅकराइड्स. आता मोनोसॅकराइड्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज शुगर्स. त्यांना असं काय म्हणतात ग्लुकोज आणि फ्रुक्टोज आपल्याला परिचय आहे त्यांना शुगर्स पण म्हणतात. त्यांची टेस्ट आपल्याला माहिती द्या स्वीट इन नेचर.
आणि डिफरंट मोनोसॅकराईड आहेत त्याच्यामध्ये डिफरंट नंबर ऑफ कार्बन ॲटम्स हे आपल्याला त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. आता मोनोसॅकराईड ज्याच्यामध्ये 3 कार्बन आहेत त्यांना काय म्हणतात, ट्रायोज म्हणतात. ज्या मोनोसॅकराईड्समध्ये 3 कार्बन असेल त्यांना काय म्हणतात, दोज आर कॉल्ड ट्रायोज. ज्याच्यामध्ये 4 कार्बन असेल मोनोसॅकराईडमध्ये 4 कार्बन असतील तर त्याला टेट्रोज म्हणतात. आणि मोनोसॅकराईडमध्ये 5 कार्बन असतील तर त्याला पेंटोज म्हणतात. आणि 6 कार्बन असतील तर त्याला म्हणतात हेक्झोज. डिपेंडिंग अपॉन द कार्बन ॲटम त्यांचं नॉमेनक्लेचर, त्यांना नावं आपण म्हणू शकतो. 3 असतील तर ट्रायोज, 4 असतील तर टेट्रोज, 5 असतील तर पेंटोज, 6 असतील तर हेक्झोज अशी त्याची नावं दिलेली असतात. आता बघू मग 1 बाय 1 आपल्याला ग्लुकोज इज द कॉमन मोनोसॅकराईड आहे आणि त्याचा आपल्याला स्टडी आता या चॅप्टरमध्ये करायचा आहे. तर ग्लुकोज जो आहे, ग्लुकोज एक्झिस्ट इन 2 स्ट्रक्चरल फॉर्म. ग्लुकोजचे 2 स्ट्रक्चरल फॉर्म आहेत, एक ओपन चेन स्ट्रक्चर आहे आणि एक रिंग स्ट्रक्चर आहे ग्लुकोजचं. आता आपण याच्यामध्ये बघणार आहोत मग हे जे असेल आता स्ट्रक्चर, याच्यामध्ये ओपन चेन स्ट्रक्चर आपण बघणार आहोत. ओपन चेन स्ट्रक्चर जे असतं ग्लुकोजचं, त्याच्यामध्ये ओपन चेन स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज जे आहे तर ते इट वॉज डिराइव्ड ऑन द बेसिस ऑफ एक्सपेरिमेंट. काही एक्सपेरिमेंट केले गेले आणि त्याच्यावरून ते स्ट्रक्चर जे काय ते डिसाईड केले गेलेलं आहे. आणि ते स्ट्रक्चर जे आहे आपल्याला मॉलिक्युलचं ते या ठिकाणी आपल्याला कसं काय डिराइव्ड केलं तर त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे ग्लुकोजचा तो C6H12 काय आहे, O6, C6H12O6 हा त्याचा फॉर्म्युला आहे मोनोसॅकराईडचा. फ्रुक्टोजचा देखील तो आहे, C6H12O6 हा त्याचा फॉर्म्युला आहे. आता ही जे काही मॉलिक्यूल घेतला मग ग्लुकोज मॉलिक्यूल, त्याच्यावर काय केलं की ऑन असिटायलेशन विथ असिटाइल क्लोराईड ग्लुकोज गिव्ज पेंटा ओ असिटाइल डेरिव्हेटिव्ह. म्हणजे ग्लुकोजचं काय केलं मॉलिक्यूलचं असिटायलेशन म्हणजे असायलेशन रिॲक्शन ज्याला आपण असाइल ग्रुप इंट्रोड्यूस केला. आपल्याला माहिती आहे असाइल ग्रुप हा इंट्रोड्यूस होतो ऑक्सिजनवरती इंट्रोड्यूस केला तर त्याला पेंटा असिटाइल डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळतो. म्हणजे ज्या कंपाऊंडमध्ये पेंटा असिटाइल डेरिव्हेटिव्ह देत असतील जे कंपाऊंड त्यांच्यामध्ये काय असतं प्रेझेन्स ऑफ OH ग्रुप असतात. मग हा पेंटा असिटाइल डेरिव्हेटिव्ह म्हणजे 5 म्हणजे पेंटा असिटाइल डेरिव्हेटिव्ह देतो. याचाच अर्थ त्याच्यामध्ये काय देर आर 5 OH ग्रुप प्रेझेंट इन द ग्लुकोज. याच्यावरून आपल्याला लक्षात येतं या रिॲक्शनवरून की ग्लुकोजमध्ये काय असतात 5 OH ग्रुप असतात. ग्लुकोज फॉर्म्स सयानोहायड्रीन. ग्लुकोज काय फॉर्म करतो सयानोहायड्रीन फॉर्म करतो. केव्हा फॉर्म करतो सयानोहायड्रीन तो आपल्याला ज्या वेळेला त्याची रिॲक्शन कॅरी आउट केली जातो विथ HCN हायड्रोजन सायनाइड बरोबर जर रिॲक्शन केली तो सयानोहायड्रीन मिळतो. आणि तो ऑक्झाईन देखील फॉर्म करतो ज्या वेळेला त्याची रिॲक्शन काय केली जाते हायड्रॉक्झिलामाइन बरोबर केली जाते. NH2OH बरोबर ज्या वेळेला रिॲक्शन केली जाते म्हणजे हायड्रॉक्झिलामाइन बरोबर त्यावेळेला तो काय सयानोहायड्रीन फॉर्म करतो. तो इट गिव्ह ऑक्झाईन फॉर्म करतो हायड्रॉक्झिलामाइन बरोबर आणि HCN बरोबर सयानोहायड्रीन फॉर्म करतो. आणि सिल्वर मिरर टेस्ट देतो तो टोलिन्स रिएजंट बरोबर. अजून काय रिॲक्शन देतो तो इट रिड्युसेस फिलिंग सोल्युशन ऑल्सो. हे तिन्ही रिॲक्शन वेगवेगळ्या रिॲक्शन जर आपण पाहिल्या तर या कॅरेक्टरिस्टिक टोलिन्स रिएजंट आपण क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये अल्डिहाइड ओळखण्यासाठी त्याचं आपण फंक्शनल ग्रुप ओळखण्यासाठी टोलिन्स रिएजंटची टेस्ट केलेली आहे. तर म्हणजे सगळ्या टेस्टवरून असं लक्षात येतं की ग्लुकोजमध्ये काय आहे प्रेझेन्स ऑफ अल्डिहाइड ग्रुप आहे. कुठला ग्रुप CHO अल्डिहाइड ग्रुप प्रेझेंट आहे. सगळ्या कॅरेक्टरिस्टिक अल्डिहाइड असलेले कंपाऊंड सयानोहायड्रीन देतो हायड्रॉक्झिलामाइन देतो. रिॲक्शन आपल्याला HCN बरोबर सयानोहायड्रीन देतो आणि हायड्रॉक्झिलामाइन बरोबर ऑक्झाईन देतो आणि टोलिन्स रिएजंटला तो रिड्यूस करतो फिलिंग सोल्युशनला रिड्यूस करतो आणि टोलिन्स रिएजंट बरोबर सिल्वर मिरर टेस्ट देतो म्हणजेच त्याच्यामध्ये CHO ग्रुप आहे. आता ग्लुकोज कंपाऊंड घेतलं आणि त्याचं माइल्ड ऑक्सिडेशन केलं ब्रोमिन वॉटर बरोबर तर तो आपल्याला ग्लुकॉनिक ॲसिड देतो. हे ग्लुकॉनिक ॲसिड हे कार्बोक्झिलिक ॲसिड आहे ज्याच्यामध्ये 6 कार्बन ॲटम्स असतात. याचाच अर्थ सिमिलरली ग्लुकोज अंडरगोज कंप्लीट रिडक्शन विथ याच्याबरोबर जर त्याचं रिडक्शन कॅरी आउट केलं आणि रेड फॉस्फरस बरोबर तर N हेक्झेन कंपाऊंड आपल्याला मिळतं. हे दोघी रिॲक्शन आपल्याला असं सांगतात की ग्लुकोज कंटेन्स 6 नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. त्याच्यामध्ये 6 कार्बन ॲटमची चेंज असली पाहिजे म्हणजे N हेक्झेनमध्ये 6 कार्बन असलेला कंपाऊंड मिळतो याच्याबरोबर म्हणजे त्याच्यात 6 कार्बन असले पाहिजे. आणि ब्रोमिन वॉटरबरोबर त्याचं जर ऑक्सिडेशन केलं तर आपल्याला ग्लुकॉनिक ॲसिड ज्याच्यामध्ये देखील काय असतात 6 कार्बन असतात म्हणजे ग्लुकोजमध्ये काय असले पाहिजे बस 6 कार्बन अशा प्रकारे असले पाहिजे. म्हणून आता त्याच्यामध्ये 5 OH ग्रुप ऑफ ग्लुकोज मस्ट बी प्रेझेंट ऑन द 5 डिफरंट कार्बन. 5 OH ग्रुप आहेत म्हणजे ते काय
पेंटासिटाईल डेरिव्हेटिव्ह देतं आणि ती 5 OH ग्रुप जे असतील ते 5 वेगवेगळ्या कार्बनवर आपल्याला मिळतात। आणि या सगळे एव्हिडन्सेस आपण वरची जर आपण गोळा केले तर आपल्याला असं लक्षात येतं, आपण त्याच्यावरून बेअर नावाच्या शास्त्रज्ञाने एक स्ट्रक्चर डिटरमाइन केलं। ते स्ट्रक्चर मग अशा प्रकारे आहे, आपल्याला CH2OH CHOH हे 4 ग्रुप त्याच्यामध्ये CHOS 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 आणि एक आहे CHO। अशा प्रकारे हे त्याचं काय असू शकतो, ओपन चेन स्ट्रक्चर ऑफ द ग्लुकोज आपल्याला मिळतं। हे वेगवेगळ्या एक्सपेरिमेंटल इव्हिडन्सेसवरून हे ओपन चेन स्ट्रक्चर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। आता हे जे काही स्ट्रक्चर आहे ग्लुकोजचं, मग इथं आपल्याला दिसणार म्हणून हा इमेल फिशरने पण आता ते स्ट्रक्चर मग आपल्याला मांडलं त्याच्या पुढचं इमेल फिशरने। कशा प्रकारे इमेल फिशर असाइन 4 असिमेट्रिक कार्बन ॲटम्स प्रेझेंट इन ग्लुकोज अँड ग्लुकोज एक्झिस्ट इन 2 आयसोमेरिक फॉर्म। ते आपल्याला 2 आयसोमेरिक फॉर्ममध्ये एक्झिस्ट होतो ग्लुकोज, पोझिशन ऑफ द H आणि OH ग्रुपनुसार। पुढच्या शास्त्रज्ञाने आपल्याला तर माहिती आहे ग्लुकोजमध्ये 6 कार्बन आहेत, 1 2 3 4 5 6, त्याच्यामध्ये 5 OH ग्रुप आहेत, 1 2 3 4 आणि हा 5 असे OH ग्रुपचे वेगवेगळ्या पद्धतीने मग 2 त्याचे आयसोमर आहेत, एक आहे D+ ग्लुकोज आणि एक आहे L- ग्लुकोज। D+ ग्लुकोजचं एक स्ट्रक्चर आहे आणि L- ग्लुकोजचं स्ट्रक्चर आहे। याच्यामध्ये फरक काय बघा, इथं OH OH H आणि OH आहे आणि इकडे HH OH आणि H आहे। इकडे जर कंपाऊंड पाहिलं याच्यामध्ये इथं HH आहे, OHच्या ठिकाणी काय HH आहे, पोझिशन म्हणजे त्याची साईड बदलली आणि वरती OH आणि H। सो अशा प्रकारे दोघी आहेत, एक आहे डेक्स्ट्रो रोटेटरी आणि एक आहे लिओ रोटेटरी। त्यामुळे 2 आयसोमर आहेत ग्लुकोजचे इमेल फिशरनुसार, आणि ते D+ ग्लुकोज आणि L- ग्लुकोज। हे तुमचं झालं, इट इज ए ओपन चेन स्ट्रक्चर। आता आपण बघू रिंग स्ट्रक्चर ऑफ द ग्लुकोज। ग्लुकोजचं आपण बघायचं आहे रिंग स्ट्रक्चर। रिंग स्ट्रक्चरमध्ये काय आहे मग ग्लुकोजचे आपण बघू आता इथे रिंग स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज। ओपन चेन स्ट्रक्चर बरोबर त्याचं रिंग स्ट्रक्चर आहे। रिंग स्ट्रक्चर देखील काय आहे, 2 फॉर्ममध्ये एक्झिस्ट होतं, सायक्लिक स्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो। एक डिक्लोज 2 सायक्लिक फॉर्म कॉल्ड अल्फा-D ग्लुकोज आणि बीटा-D ग्लुकोज। हे 2 प्रकारचे स्ट्रक्चर्स आपल्याला रिंग स्ट्रक्चर्स आहेत। दीज 2 सायक्लिक फॉर्म ऑफ ग्लुकोज आर इंटरकन्व्हर्टिबल अँड कॉल्ड ॲज ए अनामर्स ऑफ इच अदर। म्हणजे रिंग ग्लुकोज आहे तर हा जो आहे ही चेन ओपन चेन होते वरची, आणि 2 पुन्हा आहेत रिंग स्ट्रक्चर पण आपल्याला मिळतं। त्यांना पहिल्याला एकाला म्हणतो अल्फा-D ग्लुकोज आणि दुसऱ्याला म्हणतो बीटा-D ग्लुकोज। आता फॉर्मेशन ऑफ रिंग स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज फ्रॉम ओपन चेन स्ट्रक्चर, हे ओपन चेन वरची जे स्ट्रक्चर होते त्याच्यावरूनच आपल्याला काय आहे रिंग स्ट्रक्चर जे आहे ते फॉर्म झालेलं आहे। कुठलं स्ट्रक्चर फॉर्म झालेलं आहे, रिंग स्ट्रक्चर आपल्याला फॉर्म झालेलं आहे। त्याच्यामध्ये आता बघा रिंग स्ट्रक्चरमध्ये कशा प्रकारे आपल्याला त्याचं होतं फॉर्मेशन ते बघू आपण। द ओपन चेन स्ट्रक्चर इज रिप्रेझेंटेड परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द पेपर। रिंग स्ट्रक्चर आपण जर पेपरवर परपेंडिक्युलर पकडलंय वरचे, द H and OH कार्बन नंबर 2 3 4 5 आर शोन अबो अँड बिलो द प्लेन। 2 3 4 5 नंबरचे कार्बन जे आहेत ते अबो आणि बिलो द प्लेन आपल्याला मिळतील, 2 3 4 5। आणि H आणि OH कार्बन जे असतील ते ग्रुप्स आर प्रेझेंट ऑन लेफ्ट साइड अबो अँड बिलो द प्लेन। ग्रुप्स आर प्रेझेंट ऑन द लेफ्ट साइड आर शोन अबो अँड बिलो। लेफ्ट साइडला जे असतील ना ते अबो अँड बिलो दाखवले जातील, आणि प्रेझेंट राईट साइड। आता याच्यामध्ये जे ग्रुप्स प्रेझेंट ऑन लेफ्ट साइड आर शोन अबो, डाव्या बाजूला जे ग्रुप आहेत ते अबो दाखवले जातील, आणि उजव्या बाजूला ग्रुप जे आहे ते बिलो द प्लेन दाखवले जातील लिहिताना। आता पुढे आपण स्ट्रक्चरमध्ये ते एक्सप्लेन करू। 2 3 4 5 कार्बन इन दिस ओपन चेन स्ट्रक्चर D+ ग्लुकोज रोटेशन ऑफ C4C5 बॉन्ड। त्याच्या कोणत्या बॉन्डचं रोटेशन होतं, C5C4 बॉन्ड टेक्स प्लेस इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन। त्याला जर फिरवला इट ब्रिंग्स C5OH क्लोज टू द CHO। त्यावेळेला हा जो CHO ग्रुप आहे वरती, या CHO ग्रुपला काय करतो, C5 कार्बन ॲटम जो आहे त्याच्या जवळ आणतो। आलं का लक्षात, ही आपण पुढे स्ट्रक्चर आपल्याला दिसेल त्यावेळेला कळेल, तो जवळ आणतो। अशा प्रकारे आपल्याला जो आहे C5ला बॉन्ड टेक्स प्लेस अँटी क्लॉकवाईज म्हणजे C5OH क्लोज टू CHOच्या जवळ येतो। नंतर काय होतं, देर इज ए न्यूक्लियोफिलिक अटॅक ऑफ C5OH। म्हणजे जो C5OH आहे त्याचा न्यूक्लियोफिलिक अटॅक होतो। हे C+O CHO म्हणजे काय C+OH याच्यावरती अटॅक होतो, तो प्रोड्युसिंग रिंग स्ट्रक्चर, तो रिंग स्ट्रक्चर आपल्याला प्रोड्यूस होतो। ॲज अटॅक ऑफ C5
OH ऑन C डबल बॉन्ड इज पॉसिबल फ्रॉम बोथ साइड, दोघी बाजूने पॉसिबल असल्यामुळे दोघी बाजूने दोन स्ट्रक्चर त्यामुळे मिळतात, अल्फा डी ग्लुकोज आणि बीटा डी ग्लुकोज. टू रिंग स्ट्रक्चर ग्लुकोज हॅव डिफरंट हायड्रोजन आणि OH ग्रुपची पोझिशन काय असते, डिफरंट असते कार्बन नंबर 1 वरती, आणि त्यामुळे त्याला काय म्हणतात अॅनॉमर्स पण आपण म्हणतो. ते कसं स्ट्रक्चर आपल्याला इथे दिसतं बघा. हा डी ग्लुकोज आहे, थोडंसं मी वाईड करतो त्याला, सॉरी इतकं पण आपल्याला ओके जस्ट मिनिट. हे आपल्याला डी प्लस ग्लुकोज आहे, हे आपण मांडणी केलेली आहे अशा प्रकारे. डाव्या हाताचे ग्रुप जे आहेत ते आपल्याला बिलो आणि उजव्या हाताचे बिलो आणि डाव्या हाताचे आबो अशी मांडणी ही केलेली आहे. त्याच्यामध्ये जो कार्बन नंबर आहे हा जो C1 इथं हे जे काय आहे C डबल बॉन्ड हे कार्बनचं काय होतं फ्लिपिंग होतं. आता बघा हा फ्लिप होतो आणि हा ग्रुपवरती जातो आणि हा खाली येतो अशा प्रकारे. हे बघा इथे दाखवलेलं आहे, ते फ्लिपिंग दाखवलेलं आहे. हे रिंगचं रोटेशन, या बॉन्डचं रोटेशन आहे आणि तो आपल्याला मग काय हे ग्रुप रोटेट अशाच प्रकारे झाले. बघा इथे दिसेल OH ग्रुप. आता हा OH इथे आला ना, C2OH वरती गेला इथे. मग काय होतं, हा OH जो आहे मग असे सांगितल्याप्रमाणे हा C5OH जो आहे कार्बन नंबर 1च्या कार्बोनिल ग्रुपवर अटॅक करतो. हा कार्बोनिल ग्रुपवर अटॅक केला आणि हा O निगेटिव्ह होतो आणि तो काय करतो इथे हा रिंगला जॉईन, हा O रिंगला जॉईन झाला इथे अशा प्रकारे OH आणि तो हायड्रोजन कॅरी करतो. मग हा कंपाऊंड मिळाला किंवा हे एक कंपाऊंड मिळतो. Hची पोझिशन वरती असेल तर अल्फा डी आणि Hची पोझिशन खाली असेल तर बीटा डी. याच्यावर इकडनं पण अटॅक होऊ शकतो, इकडनं पण. त्यामुळे Hची पोझिशन खालीवर, Hची पोझिशन खालीवर होऊन दोन कंपाऊंड आपल्याला मिळतात. हा इथे जॉईंट होईल, हा C डबल बॉन्ड OH असेल, इकडनं अटॅक केला OH, उलट्या बाजूने त्या बाजूने अटॅक केला हा OH वरती अशा प्रकारे इकडनं जर केला तर असे हे आपल्याला अल्फा डी ग्लुकोज आणि बीटा डी ग्लुकोज हे दोन आपल्याला काय आहेत, हे दोन कंपाऊंड आणि मिळतात आणि ते आहेत रिंग स्ट्रक्चर ऑफ दी ग्लुकोज. हे हावार्थ शास्त्रज्ञाने आपल्याला प्रपोज केलेलं आहे. रिप्रेझेंटेड हेक्झागोनल रिंग आहे, परपेंडिक्युलर टू द पिरेनला आपण ही परपेंडिक्युलर रिंग पकडली तर ते साईड रिंग ऑफ नेवर इंडिकेट बाय थिक लाईन. ही जी आहे ते जाड लाईनीने दाखवली जाते, पुढे असते म्हणून. हे थोडी ब्रॉड लाईनने मागे जाणारी निमुळती होत जाते. पुढे स्ट्रक्चर आपल्याला ते स्ट्रक्चर आपण ज्याला स्ट्रक्चरला आपण म्हणतो त्याच्यामध्ये जे ग्रुप प्रेझेंट ऑन द रिंग अबो अँड बिलो द प्लिंग, बाकी ग्रुप खाली आणि हे बाकी ग्रुप वरती. हे वरती ग्रुप आहेत, हे वरती ग्रुप आहेत, हे वरती, हे खाली ग्रुप आहेत, हे खाली ग्रुप आहेत रिंगच्या. असं स्ट्रक्चर आहे आणि ते आपल्याला मग हावार्थ नावाच्या शास्त्रज्ञाने कसं रिप्रेझेंट केलेलं आहे. पुढच्या फिगरमध्ये आपल्याला त्याचं स्ट्रक्चर कसं करता येईल हे रिप्रेझेंटेशन आहे. बघा हे स्ट्रक्चर आपल्याला अशा प्रकारे हे मग मिळतं. हे जा ब्रॉड लाईनने रिप्रेझेंट केलेलं आहे. एक H वरती असेल त्यावेळेला अल्फा डी ग्लुकोज आणि हा H खाली असेल तर बीटा डी ग्लुकोज. दोघी स्ट्रक्चर सारखीच आहेत, फक्त काय याच्यामध्ये पोझिशन ऑफ H आणि OH ग्रुपचं याच्यामध्ये फरक आहे. अशा प्रकारे हे ग्लुकोजचं स्ट्रक्चर आपल्याला आहे. हे ग्लुकोज जे आहे मग ते ग्लुकोज जे आहे याचं सिंथेसिस केलं जातं. हे सिंथेसिस जे आहे ते कलिनी फिशर सिंथेसिस, कलिनी फिशर इज द नेम ऑफ द सायंटिस्ट आहे. ते ग्लुकोजचं त्याने काय केलं सिंथेसिस केलं. कलिनी सिंथेसिस यूज्ड फॉर द सिंथेसिस ऑफ मोनोसॅकराइड्स आणि दिस मेथड इज बेस्ड ऑन द इन्क्रीजिंग चेन लेंथ ऑफ द मोनोसॅकराइड्स. फॉर एक्झाम्पल सिंथेसिस ऑफ 6 कार्बन मोनोसॅकराइड डी ग्लुकोज इज कॅरीड आउट फ्रॉम 5 कार्बन मोनोसॅकराइड डी रॅबिनोज. म्हणजे हा डी रॅबिनोजपासून त्याचं काय केलं सिंथेसिस केलं. मग पहिल्या स्टेपमध्ये काय होतं, पहिल्या स्टेपमध्ये हा डी रॅबिनोज जो आहे तो रिड्यूस केला जातो इन प्रेझन्स ऑफ NaCN तो रिड्यूस केला जातो आणि करस्पॉन्डिंग सायनोहायड्रीन कंपाऊंड आपण त्याचं स्ट्रक्चर जे ओपन चेन स्ट्रक्चर सिंथेसिस केलं त्याच्यामध्ये SCN बरोबर रिॲक्ट होतो आणि सायनोहायड्रीन कंपाऊंड आपल्याला हा कंपाऊंड मिळतो. म्हणजे सायनाइड CHUच्या ठिकाणी आपण सायनोहायड्रीन कंपाऊंड आपल्याला मिळतो. म्हणजे इथं 5 मेंबर्ड रिंग आहे बघा. 5 मेंबर्ड रिंग जो आहे ते 1 2 3 4 5 6 मेंबर्ड रिंगमध्ये काय होतं कन्व्हर्शन होतं. कारण काय होतं हा CN मायनस जो आहे तो कार्बोनिल ग्रुपवरती इथे अटॅक करेल, नवीन कार्बन चेन निर्माण होते, O निगेटिव्ह होईल आणि तो प्रोटॉन ॲक्वायर करतो. COH आणि H होतात इथे आणि हा सायनाइड जो होतो इथं सबस्टिट्यूट केला जातो किंवा ॲड केला जातो. त्याच्यानंतर काय आहे एक दुसरा एक कंपाऊंड आहे. म्हणजे आता आपल्याला 2 आयसोमर आपल्याला मिळतात हे त्याच्यामुळे डिपेंडिंग अपॉन द पोझिशन त्याच्यात इथे दाखवलेलं आहे. सायनोहायड्रीन्स आपल्याला प्लस हा दुसरा एक कंपाऊंड दाखवलेला आहे इथे अशा प्रकारे.
लिहिताना त्यांच्याकडून मिस्टेक झालेली आहे, पण ओके. आता सायनोहायड्रिन जो आहे आपल्याला थोडक्यात काय सायनोहायड्रिन आपल्याला मिळाला. इट इज न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन आपल्याला ही आहे न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन टू द कार्बोनिल ग्रुप. आता डी रॅबिनोज जो आहे टू प्रोड्यूस 2 आयसोमेरिक सायनोहायड्रिन, तो काय 2 आयसोमेरिक सायनोहायड्रिन. इथे स्ट्रक्चर लिहिताना आपल्याला इथे OH ग्रुप बघा, इथे OH ग्रुपची पोझिशनमध्ये बदल आहे. इथे आपल्याला उलट OH आणि ही पोझिशन असल्यामुळे 2 आयसोमर आपल्याला मिळतात. त्याच्यानंतर आता या कंपाऊंडचं जे आहे रिॲक्शन फायनली लॅक्टोन अनहायड्रोलिसिस द रिझल्टिंग सायनोहायड्रिन जर हायड्रोलिसिस जर केलं तर लॅक्टोन आपल्याला मिळतो. हे हायड्रोलिसिस केलं तर लॅक्टोन मिळतो आणि त्या लॅक्टोन ऑन रिडक्शन विथ सोडियम अमाल्गम अँड प्रोड्युसेस डी ग्लुकोज आणि इपिमर ऑफ डी मॅनोज. डी ग्लुकोज आणि डी मॅनोज मिळतं. याचं हायड्रोलिसिस नंतर लॅक्टोज मिळतं. पुढे आपण रिॲक्शन बघू. हा बघा हे लॅक्टोन्स मिळतात, 2 लॅक्टोन आहेत आणि त्याचं सोडियम अमाल्गम बरोबर जर रिॲक्शन केली तर डी ग्लुकोज आणि डी मॅनोज 2 वेगवेगळ्या प्रकारच्या शुगर आहेत. डी ग्लुकोज आणि डी मॅनोज नावाच्या शुगर आपल्याला मिळतात. त्यांचे डिपेंडिंग त्यांचं पण OH ग्रुपच्या पोझिशनवरून ते वेगवेगळ्या प्रकारचे मॅनोमर्स आपल्या मॅनोज शुगर हे मिळतात. सो अशा प्रकारे हे डी ग्लुकोज जो आहे तो काय केला जातो, हा सिंथेसाइज केला गेला. सो इट इज अ सिंथेसिस ऑफ दी ग्लुकोज. आता बघू आपण काही रिॲक्शन्स ऑफ ग्लुकोज बघू. रिॲक्शन ऑफ डी ग्लुकोज. डी ग्लुकोजच्या रिॲक्शन ग्लुकोज 2 टाइप्स ऑफ फंक्शनल ग्रुप CHO आणि OH त्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप आहे. देअरफॉर ग्लुकोज अंडरगोज रिॲक्शन ऑफ बोथ ऑफ दीज ग्रुप्स विथ डिफरंट रिएजंट. दोघी ग्रुप हे काय होतात, रिॲक्ट होतात वेगवेगळे रिएजंट. पहिली रिॲक्शन आहे मग ऑक्सिडेशन रिॲक्शन. ग्लुकोजचं ऑक्सिडेशन जर केलं आपण ब्रोमिन वॉटर बरोबर आणि ऑक्सिडायझिंग एजंट लाईक नायट्रिक ॲसिड, तर पहिलं आपण ब्रोमिन वॉटर बरोबर त्याचं ऑक्सिडेशन केलं. मग अशी आपण जे स्ट्रक्चर डिटरमाइन केलं त्यावेळेला ही रिॲक्शन आपण सांगितलं होतं. ग्लुकोजचं रिॲक्शन आपण ब्रोमिन वॉटर बरोबर केलं तर ग्लुकॉनिक ॲसिड म्हणजे 6 मेंबर असलेलं ॲसिड आपल्याला मिळतं. त्यामुळे म्हटलं होतं आपण त्याच्यात 6 कार्बन असतात, तर त्याचं ग्लुकॉनिक ॲसिडमध्ये रूपांतर होतं. त्याचं नायट्रिक ॲसिड बरोबर जर आपण त्याचं ऑक्सिडेशन केलं HNO3चं डायल्यूट HNO3 बरोबर स्ट्रॉंग ॲसिड रिजंट म्हणून हा डायल्यूट HNO3 होतं आणि त्याचं ग्लुकोनिक ॲसिडचं रूपांतर कशामध्ये ग्लुटारिक ॲसिडमध्ये होतं. ते देखील काय कार्बोक्झिलिक ॲसिड आहे. इन दिस रिॲक्शन बोथ CHO आणि CH2O ग्रुप्स आर ऑक्सिडायझेस टू COOH. त्यांचं रूपांतर कशामध्ये होतं बघा, दोघा ग्रुपचे आहेत वरचे CHO ग्रुपचं आणि CH2OH ग्रुप याचं रूपांतर CHO आणि CH2OH ग्रुपचं कशामध्ये होतं, COOH ग्रुपमध्ये त्याचं काय होतं कन्व्हर्शन होतं, म्हणजे त्याचं ऑक्सिडेशन होतं. ही दुसरी त्याची नायट्रिक ॲसिड बरोबर ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे. आता ग्लुकोज जे आहे रिड्युसेस विथ सोडियम अमाल्गम. आता मग अशीच सोडियम अमाल्गम बरोबर तो रिड्यूस होतो किंवा NaBH4 बरोबर जर रिॲक्शन कॅरी आउट केली तर हा C डबल बॉन्ड O ग्रुप जो आहे त्याचं कन्व्हर्शन CH2OH मध्ये म्हणजे अल्डिहाइड ग्रुप इज कन्व्हर्टेड इन द अल्कोहोलिक ग्रुप, म्हणजेच त्याचं नाव बदलतं, मग तो बनतो सार्बिटॉल. त्या कंपाऊंडला काय म्हणतात, सार्बिटॉल असं म्हणतात. ही वन ऑफ द मोस्ट इंटरेस्टिंग रिॲक्शन. CHO इज इट कन्व्हर्टेड इन टू द रिड्युसेस टू CH2OH. कशांच्या प्रेझेंटीमध्ये सोडियम अमाल्गम NaHG इन प्रेझेन्स ऑफ H2 किंवा NaBH4 पण रिड्युसिंग रिएजंट आपण वापरू शकतो. पुढची जी रिॲक्शन आहे त्याची आहे असिटायलेशन किंवा इस्टर फॉर्मेशन. आपल्याला माहिती आहे पेंटा असिटाईल डेरिव्हेटिव्ह देतो. ॲसिड क्लोराईड बरोबर असिटाईल क्लोराईड किंवा ॲसिटिक अनहायड्राईड बरोबर जर रिॲक्शन केली तर आपल्याला OAC म्हणजे OACने OC डबल बॉन्ड OCH3 हे ग्रुप. OAC म्हणजे काय OC डबल बॉन्ड OCH3 ग्रुप आपल्याला मिळतो. 1, 2, 3, 4 आणि 5 OH ग्रुप असल्यामुळे पेंटा असिटाईल डेरिव्हेटिव्ह म्हणजे आपल्याला काय पेंटा O असिटाईल अल्फा डी ग्लुकोज असिटाईल डेरिव्हेटिव्ह म्हणजे पेंटा O असिटाईल अल्फा डी ग्लुकोज नावाचं स्ट्रक्चर आपल्याला मिळतं. ही रिॲक्शन आपल्याला कॅरेक्टरिस्टिक रिॲक्शन आहे ग्लुकोजची. पुढे आपण ज्या वेळेला SCN बरोबर रिॲक्शन करतो तो ग्लुकोज सायनोहायड्रिन आपल्याला मिळतो 6 मेंबर्ड कंपाऊंड ग्लुकोजचं. ही रिॲक्शन पण आपण स्ट्रक्चर डिटरमाइन करताना आधी पाहिलेलीच आहे. हा अल्डिहाइडिक ग्लुकोजचा ओपन चेन SCN बरोबर रिॲक्शन केली तर आपल्याला काय मिळतं CN मायनस इंट्रोड्यूस केला जातो. इथं याचं रूपांतर काय CN जो आहे मायनस इथं अटॅक करेल, हा O निगेटिव्ह होईल, हा H अक्वायर करेल म्हणजेच काय होईल हा H आणि OH म्हणजे हा झाला H आणि OH आणि इकडे आपण हा सायनाइड जॉईन केला, हा सायनाइड ग्लुकोज सायनोहायड्रिन नावाचा कंपाऊंड काय होतं मग ॲडिशन होतं त्याच्यामध्ये ग्लुकोजमध्ये ॲडिशन रिॲक्शन ही कॅरी आउट केली जाते. तर पुढची जी रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये ग्लुकोजची ती आहे आपल्याला पुढची रिॲक्शन ग्लुकोजची जस्ट मिनिट
ॲडिशन ऑफ NH4OH. NH4OH काय केलं जातं, ॲड केलं जातं कंपाऊंडमध्ये ग्लुकोजमध्ये, म्हणजे हायड्रॉक्झिल अमाइन ज्याला म्हणतो. हायड्रॉक्झिल अमाइन बरोबर जर रिॲक्शन केली तर ग्लुकोजाईम म्हणजे ऑक्झाईम तयार होतो. बघा, ऑक्झाईम आपल्याला तयार होतो रिॲक्शनमध्ये. हां, इथे हा ग्लुकोज आहे, NH2OH म्हणजे हायड्रॉक्झिल अमाइन बरोबर ऑक्झाईम फॉर्म झाला. ऑक्झाईमचा जनरल फॉर्म्युला C+ONOH हा आहे, ऑक्झाईम फॉर्मेशन होतं. हा NH2OH बरोबर जर रिॲक्शन कॅरी आउट केली तर ग्लायक्साईम ग्लुकोजचं आपल्याला H2O रिमूव्ह होतं, त्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतं. हे अशा प्रकारे इथलं वॉटर आणि H2NOH हा इंट्रोड्यूस केला गेला या ठिकाणी. पुढची रिॲक्शन आहे रिडक्शन विथ फिनिल हायड्रेझाईन. फिनिल हायड्रेझाईन बरोबर जर आपण रिॲक्शन केली तर ओशाझोन नावाचं कंपाऊंड, याला ओशाझोन पण म्हणतात, तो फॉर्म होतो. खाली आपल्याला सिरीज ऑफ रिॲक्शनने ओशाझोन नावाचं कंपाऊंड आपल्याला फॉर्म होतं. ही कॅरेक्टरिस्टिक हाऊ द ओशाझोन इज फॉर्म इन द ग्लुकोज. ग्लुकोज कन्वर्ट ग्लुकोज टू ग्लुकोशाझोन हे पण आपल्याला परीक्षेत विचारलं जातं. ग्लुकोज रिॲक्ट विथ द एक्सेस ऑफ फिनिल हायड्रेझाईन. हा काय हायड्रॉक्झिल अमाइन होता, हा फिनिल हायड्रेझाईन आहे. हा फिनिल हायड्रेझाईन बरोबर रिॲक्ट होतो टू फॉर्म ए ओशाझोन कॉल्ड ॲज ए ग्लुकोशाझोन. हा ग्लुकोशाझोन आपल्याला तयार होतो. दिस रिॲक्शन टेक्स प्लेस. हे 3 स्टेपमध्ये ही रिॲक्शन कॅरी आउट केली जाते. पहिल्या स्टेपमध्ये काय होतं, ग्लुकोज रिॲक्ट विथ द फिनिल हायड्रेझाईन टू फॉर्म ग्लुकोज फिनिल हायड्रिया झोन. झाईनचं रूपांतर झोनमध्ये, अल्डिहाइडचं रूपांतर कीटोनमध्ये होतं. हा फिनिल हायड्रेझाईन बघा इथं वॉटर मॉलिक्यूल निघून गेला H2O आणि NH6H5 NH6H5 आपल्याला इथे जॉईन झाला ग्लुकोज फिनिल हायड्रोजन. आणि सेकंड फेजमध्ये काय होतं, हा ग्लुकोज फिनिल हायड्रोजन जो आहे आता अंडरगोज सेकंड ऑक्सिडेशन टू प्रोड्यूस अ कंपाऊंड विथ कीटो ग्रुप अँड सेकंड कार्बन. आता त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि हा जो सेकंड कार्बन आहे ऑक्सिडेशन कशाबरोबर होतं, दुसरा मॉलिक्यूल पण आहे ते C6H5 NH2 हा ऑक्सिडेशन रिॲक्शन होतं आणि आजचं कन्व्हर्शन या ग्रुपचं कन्व्हर्शन कार्बोनिल ग्रुपमध्ये होतं. आणि थर्ड स्टेपमध्ये काय होतं, हा जो ग्रुप आहे हा कंपाऊंड जो आहे इट अंडरगोज कंडेन्सेशन रिॲक्शन विथ तिसऱ्या मॉलिक्यूल ऑफ फिनिल हायड्रोजन बरोबर कंडेन्सेशन होतं. म्हणजेच काय, पुन्हा वॉटर मॉलिक्यूल कंडेन्सेशन रिॲक्शनमध्ये वॉटर मॉलिक्यूल निघून जातो. हा दुसरा मॉलिक्यूल इथं जॉईंट होतो आणि याच कंपाऊंडला काय म्हणतो आपण ग्लुकोशाझोन. म्हणजेच ग्लुकोजचं फिनिल हायड्रोजाईन 3 मॉलिक्यूल फिनिल हायड्रोजाईन बरोबर त्याची रिॲक्शन होते आणि ग्लुकोशाझोन मॉलिक्यूल काय केला जातो, तयार केले जातो. हे इंटरेस्टिंग रिॲक्शन आपल्याला ग्लुकोजमध्ये ऑब्झर्व होते. अशा प्रकारे ह्या वेगवेगळ्या रिॲक्शन ज्या आहेत त्या ग्लुकोजच्या आपल्याला काय केले जातात, कॅरी आउट केले जातात. पुढच्या वेळेला आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये ग्लुकोज जो आहे त्याचं म्युटा रोटेशन दाखवतं. व्हॉट इज म्युटा रोटेशन ते आपण बघणार आहोत ग्लुकोजमध्ये. म्हणजे आपण ग्लुकोजचं म्युटा रोटेशन बघू म्हणजे आपल्याला मोनोसॅकराइड जो आहे तो पार्ट आपल्याला समजेल. आता व्हॉट इज म्युटा रोटेशन. म्युटा रोटेशन म्हणजे काय होतं की मॉलिक्यूलमध्ये काय होतं, स्लो आणि स्पॉन्टेनियस चेंज होतो त्या मॉलिक्यूलच्या स्पेसिफिक रोटेशनमध्ये. आणि तो ॲप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड असतो, त्याच्या स्पेसिफिक रोटेशनमध्ये काय होतं, चेंज होतो. ऑप्टिकल रोटेशन त्याचं बदलतं. द फिनॉमिना in which the slow and spontaneous change in specific rotation takes place in optically active compounds. हे कोणामध्ये होतं, फक्त जे कंपाऊंड ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहेत त्याला आपण काय म्हणतो, म्युटा रोटेशन. म्युटा रोटेशन इज द फिनॉमिनॉन इन विच द स्पेसिफिक स्लो अँड स्पॉन्टेनियस रोटेशन slow and spontaneous change of specific rotation takes place of the optically active compounds. त्याला आपण म्हणतो म्युटा रोटेशन. आता ग्लुकोज जो आहे मग त्याच्यामध्ये म्युटा रोटेशन होतो. ग्लुकोजचं म्युटा रोटेशन, ग्लुकोज शोज अ फिनॉमिना ऑफ म्युटा रोटेशन. त्याच्यामध्ये काय होतं, दिस चेंज स्पेसिफिक रोटेशन ऑफ ग्लुकोज इज इंटर कन्व्हर्शन ऑफ सायक्लिक स्ट्रक्चर अल्फा डी ग्लुकोज आणि बीटा डी ग्लुकोज टू ओपन चेन स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. दोघी अल्फा डी ग्लुकोज आणि बीटा डी ग्लुकोजचं दोघांचं कशामध्ये रूपांतर होतं, अल्फा डी ग्लुकोज आहे त्याचं रोटेशन ऑप्टिकल रोटेशन बघा 113 आहे. इट इज गेट कन्व्हर्टेड टू द ओपन चेन स्ट्रक्चर. ते ओपन चेन स्ट्रक्चरमध्ये कन्व्हर्शन हे स्पॉन्टेनियसली निसर्गतः होत राहते. एकाचं कन्व्हर्शन दुसऱ्यामध्ये, दुसऱ्याचं कन्व्हर्शन पहिल्यामध्ये हे होत राहतं. स्पेसिफिक रोटेशन जर त्यावेळेला युजिंग सॉल्व्हंट वॉटर जर वापरलं पाणी आपण, तर त्यावेळेला काय होतं, ग्लुकोज इज अ क्रिस्टलाइन बाय युजिंग सॉल्व्हंट वॉटर. ए फॉर्म ऑफ ग्लुकोज इज ऑब्टेन विथ अ स्पेसिफिक रोटेशन 113. पाण्यामध्ये जर डिझॉल्व केला तर आपल्याला हा फॉर्म मिळतो.
113 आणि ती कंपाऊंड इज डेसिग्नेटेड ॲज अल्फा डी ग्लुकोज. त्याला काय म्हणतो आपण? अल्फा डी ग्लुकोजला असं आपण म्हणतो. आता डी ग्लुकोज हा जो क्रिस्टलाइन आहे याचं जर ॲसिटिक ॲसिडमध्ये त्याला जर आपण डिझॉल्व केलं तर दुसरा फॉर्म आपल्याला मिळतो. हा जो ओपन चेन स्ट्रक्चर जे आहे ग्लुकोजचं, ज्याचं स्पेसिफिक रोटेशन 52.5 आहे प्लस, याला जर आपण वॉटरमध्ये डिझॉल्व केलं तर आपल्याला 113 रोटेशन असलेला कंपाऊंड मिळतो नॅचरली. आणि ॲसिडिक ॲसिडमध्ये जर डिझॉल्व केला तर त्याला दुसरा आपल्याला बीटा डी ग्लुकोज आपल्याला मिळतो, ज्याचं स्पेसिफिक रोटेशन आहे 19 डिग्री. त्याला आपण म्हणतो बीटा डी ग्लुकोज. म्हणजे वेन ॲक्वेस सोल्युशन ऑफ अल्फा डी ग्लुकोज अँड बीटा डी ग्लुकोज इज केप्ट फॉर सम टाईम. ॲक्वेस सोल्युशन काही वेळ जर आपण ठेवलं हळूच तर त्यावेळेला आपल्याला कंपाऊंड मिळतो 52.5. मग हा आपल्याला मिळतो. बघा, आपल्याला वेगवेगळे फॉर्म मिळतात. ग्लुकोज मॉलिक्यूल जर आपण वॉटरमध्ये डिझॉल्व केला तर अल्फा डी ग्लुकोज, ज्याचं स्पेसिफिक रोटेशन 113 आहे, तो मिळतो. तो जर आपण ॲसिटिक ॲसिडमध्ये डिझॉल्व केला त्यावेळेला आपल्याला बीटा डी ग्लुकोज मिळतो, ज्याचं स्पेसिफिक रोटेशन 19 आहे. अल्फा डी ग्लुकोज किंवा बीटा डी ग्लुकोज जर आपण काही वेळेला ॲक्वेस सोल्युशनमध्ये जर ठेवला, काही वेळानंतर आपल्याला एक ओपन चेन स्ट्रक्चर मिळतं, ज्याचं स्पेसिफिक रोटेशन काय? डी प्लस ग्लुकोजचं 52.5. ही जी काय प्रॉपर्टी आहे ग्लुकोजची, स्लो अँड स्पॉन्टेनियस चेंज ऑप्टिकल रोटेशन स्पेसिफिक रोटेशनमध्ये होण्याची, या प्रोसेसला आपण काय म्हणतो? म्युटारोटेशन. हे ग्लुकोजचं एक कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, वाय ग्लुकोज शो द म्युटारोटेशन, और व्हॉट इज म्युटारोटेशन, एक्सप्लेन विथ द सुटेबल एक्झाम्पल. तर हे आपल्याला लिहिता येईल. ग्लुकोज शोज चेंज इन स्पेसिफिक रोटेशन स्लो अँड स्पॉन्टेनियसली. आपण हे देऊन मग हे एक्सप्लेनेशन आपल्याला देता येईल. सो मग पुढच्या वेळेला आपण बघू व्हॉट आर डायसॅकराइड्स. लेक्चर एन्जॉय करा. काही शंका असतील तर व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही मला विचारू शकतात. थँक्यू व्हेरी मच.